नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बेसनाचे लाडू तुम्हाला करून दाखवते। तर हे बेसनाचे लाडू टाळ्याला न चिकटणारे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे आहेत। आणि हे कसे भाजायचे, पीठ कसं भाजायचं त्याचं ते सगळं मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। तर चला आपण आधी बेसन पीठ घेऊया। तर हे बेसन मी 1 किलो बेसन चक्कीतून दळून आणलेलं आहे। जाडसर थोडंसं दळलेलं आहे, त्याच्यामुळे हे जाडसर पीठ असलं की भाजायला आपल्याला व्यवस्थित जमतंय। तर 4 वाट्या या वाडग्यामध्ये बसलेल्या आहेत। एक वाटी मी असेच ठेवलेलं आहे एक्स्ट्रा बाजूला, लागलंच तर घेईन। कधी कधी आपलं तूप जास्त झालं तर मग मी ते पीठ ठेवून देते। तुपाचं प्रमाण जास्त झालं तर आपल्याला ते सुकं पीठ असं भाजून त्याच्यामध्ये टाकता येईल। त्याच्यासाठी मी हे गोवर्धन तूप घेतलेलं आहे अर्धा किलो, म्हणजे 1 किलो पिठाला अर्धा किलो तूप लागणारच आहे। तर मी हे 3 भाग करणार आहे भाजायला, कारण कढई माझी छोटी आहे। तर आधी तूप टाकून घेतलं आहे, आता बेसन टाकलं आहे त्याच्यामध्ये। आता हे व्यवस्थित मी भाजून घेते। आणि बेसन भाजताना नेहमी लक्षात ठेवा की बारीक मंद गॅसवरतीच हे बेसन भाजायचं आहे आपल्याला। वेळ लागतो जरा, पण बेसन छान भाजून होतं। तर आता थोडा थोडा कलर चेंज होत चाललेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाही तर खाली थोडंसं करपू शकतं बेसन, म्हणून हे कंटिन्यू असं हलवायचं आहे। पाहू शकता मस्त भाजलेलं आहे पीठ आपलं बेसन। तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून, आता ही दुसरी पद्धत मी दाखवते। आधी कोरडं बेसन घ्यायचं कढईमध्ये, आणि हे कोरडंच जवळजवळ 4 ते 5 मिनिटं आपण चांगलं भाजून घेणार आहे। पाहू शकता कसा कलर चेंज झालेला आहे बघा। तर हे निम्म अर्ध भाजून झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला। आणि तूप जसं लागेल असं थोडं थोडंच घालायचं आहे, एकदम घालू नका। मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला कळतं की बाबा आपल्याला अजून तूप याच्यामध्ये टाकण्याची गरज आहे, तर मला तूप अजून टाकावं लागतं आहे। आणि हे पहिलं जसं आपण पीठ भाजून घेतले सेम त्याच पद्धतीने आपण हे पण पीठ भाजून घ्यायचं आहे। सगळं काय मी दाखवत बसत नाही, पहिल्यांदा भाजलेलं ते दाखवलेलं आहे। आणि हे 1 वाटी शिल्लक राहिलेलं ते पण पीठ मी नंतर भाजून घेतलेलं आहे, हेही दाखवत नाही। आता पाहू शकता हे सगळं पीठ असं भाजून आपलं तयार झालेलं आहे। आणि हे आपण आता थंड करायला ठेवूया, म्हणजे टोटल 5 वाटी माझं बेसन झालेलं आहे। तर हे थंड झालेलं आहे आपलं पीठ। थंड झाल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही थोडंसं असं कडक होतं, कोरडं होतं हे पीठ। आता याच्यात आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। तर 5 वाट्या आपण बेसन होतं ना, तर 2.5 वाट्या आपल्याला पिठी साखर त्याच्यामध्ये टाकायची आहे। तुम्हाला गोड जर जास्त हवं असेल तर तुम्ही 3 वाट्या पण टाकू शकता, कमी हवं असेल तर कमी टाकू शकता। आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करताना पण आपल्याला कळतं, अंदाज येतो बघा अजून आपल्याला पिठी साखर लागेल का याच्यामध्ये। जर लागत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता मला वेलची पावडर टाकायची आहे याच्यामध्ये। तर हे 2 चमचे मी वेलची पावडर टाकणार आहे। आणि हे पीठ सगळं व्यवस्थित मी मळून घेणार आहे। पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता लाडू वळून घेऊया। आता मी आधीच काजू टाकणार होती, पण मी म्हटलं नको म्हणून, तर मुलगा म्हणाला नाही टाक। मग सगळं पीठ भाजून झाल्याच्या नंतर मग काजू टाकले, तर वरून टाकले असे तरी चालतील। आता लाडू वळून घेते। लहान मोठे जसे तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता। छान लाडू वळता येतात, पाहू शकता तुम्ही। लाडू आपले वळून झालेले आहेत। आता याच्यावरती तुम्हाला किशमिश, काजू, बेदाणे जे काय तुम्हाला लावायचं असेल ते लावू शकता। मी बेदाणे लावलेले आहेत। तर मंडळी आपले बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।